नमस्कार. स्मिथ होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते. सेकंड रेकी आज अटुनमेंट झाली आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्यांनी अटुनमेंट घेतली आहे त्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज तुम्ही रेकी डिस्टन्स हीलर म्हणून अट्यून झालेले आहात. आता पुढच्या प्रोसेस काय काय करायच्या त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. खूप मनामध्ये प्रश्न आहेत, बऱ्याच जणांचे मला येत आहेत की आता आम्हाला पुढे काय करायचं आहे, कशी ट्रीटमेंट करायची आहे ते अजूनही कळत नाही आहे. कन्फ्युजन खूप आहे. 2 दिवस भरपूर सारं मटेरियल दिलेलं आहे वाचायला आणि अभ्यास करायला. रेकीमध्ये एवढा अभ्यास, बापरे, असं झालेलं आहे होते. पण घाबरू नका. खूप एवढा अभ्यास जरी असला तरी लगेच एका दिवसात ते करायचं नाही आहे. आपल्याला ही लर्निंग प्रोसेस आहे. हळूहळू आपण शिकायचं आहे. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खूप बारीक बारीक गोष्टी आहेत आणि त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. मजा येईल तुम्हाला पण करायला. स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. काही आपल्याला घाई नाही आहे की एका दिवसात करायचं का. बेसिकली बऱ्याच जणांचे प्रश्न असेही होते की आम्ही अजूनही वाचलंच नाही आहे, मग अटुनमेंट घेऊ की नको घेऊ. तर त्याचा अटुनमेंटशी काहीही संबंध नव्हता. खरं सांगायचं तर सेकंड रेकीची अटुनमेंट आपण नेहमी आधी घेतो आणि मग पूर्ण सगळं शिकवतो. त्यामुळे आधी शिकलेलं नसलं तरी सुद्धा काही फरक नाही पडत. पण यावेळेस मी नंतर घेतली. अटुनमेंटला काही हे नाही आहे, आधी घेतली काय किंवा नंतर काय, दोन्ही वेळेला चालू शकते. म्हणजे त्याच्यासाठी तुमचं सगळं वाचन असलं पाहिजे का असं शक्य नाही आहे. कारण तुम्ही आता बघितलं असेल की एवढं सारं त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते 2 दिवसामध्ये हा एवढा अभ्यास होणं शक्यच नाही आहे. तुम्हाला खूप लर्निंग प्रोसेस आहे ही. 1-2 दिवसाचं काम नाही आहे. हळूहळू हळूहळू एक 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 स्टेप पुढे जाऊन आपण करू शकतो. आता सगळ्यांचा पहिल्यांदा हे तेच येतं आहे की आम्हाला याच्या पुढच्या स्टेप कशा करायच्या आहेत, कशी रेकी द्यायची आहे, डिस्टन्स हिलिंग कसं करायचं आहे. तर आपण त्याचा विचार पहिल्यांदा करूयात आणि आता स्टेप बाय स्टेप आपण एक 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 गोष्टींकडे जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचो, हातांना सेन्सिटाईज करायचो. ॲक्टिव्ह ही जी चक्र आहेत सगळी त्यांना आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगितले आहेत. तुम्ही ह्या पद्धतीने करा. बऱ्याच जणांना ते अजूनही जाणवत नाही आहे म्हणताय. हरकत काहीच नाही आहे. खरं तर जाणवण्याची गरज नसते, ती आपल्या समाधानासाठी असतं. पण तरीसुद्धा हरकत नाही आहे. आपण त्याच्यासाठी सुद्धा अजून 1-2 स्टेप्स पुढे जाऊयात. जर नाही जाणवत आहे तर मी अजून एक तुम्हाला दाखवते की बोटांच्या ह्याच्यानी तुम्ही 4-5 वेळा, मग 2 बोटांनी 4-5 वेळा, मग 3 बोटांनी 4-5 वेळा असं करत तुम्ही दोन्ही हातांनी असं करत 5-5 आणि मग हे असं एक 2 ते 5 मिनटं करा. त्याच्याने काय होईल, तुम्हाला हातामध्ये सेन्सेशन जाणवायला लागेल. हात शेकिंग करा, हे सुद्धा करू शकता. हे मी आधीही पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ऑलरेडी. परत एकदा आठवण करते, कारण हे जे मेरिडियन्स आहेत आपले हेही क्लिअर व्हायला मदत होते. तर ह्या गोष्टी सतत करायच्या, म्हणजे थोडीशी तुम्हाला सेन्सिटाईज हात होण्यासाठी किंवा सेन्सेशन्स जाणवण्यासाठी म्हणून हे करायचं आहे. अदरवाईज इथे नसलं तरी काही फरक पडत नाही. रेकी ही जातच असते तिथनं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही ही प्रॅक्टिस करा आणि सतत जेव्हा तुम्ही हे कराल, प्रॅक्टिस कराल, तेव्हा अजून 1-2 गोष्टी मी सांगते की श्वास घेणं आणि सोडणं ह्याकडे पण लक्ष द्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. अगदी पूर्ण श्वास 100% पोटापासून सगळा श्वास, ॲब्डोमन ब्रीदिंग जे म्हणतो आपण ते पूर्णपणे तसं घ्यायचं आहे. ॲब्डोमन ब्रीदिंग. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. असं करताना तुम्ही हे करा आणि लक्ष तुमचं ह्याच्याकडे द्या. श्वास घेताना, श्वास सोडताना असं थोडंसं करून तेही एक टेक्निक आहे आणि तुम्हाला हे जमायला लागलेलं आहे. परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करा की हे रेकी माते मला हे सेन्सेशन जाणवायला लागलेलं आहे. आय फील इट, आय फील इट. मला हे जाणवतं आहे, मला हे जाणवतं आहे. असं 2दा-3दा स्वतःला म्हणा. श्वास घ्या, श्वास सोडा आणि हे पण जाणवून घ्या. या सायमल्टेनियसली या 2-3 गोष्टी करा. तुम्हाला हातामध्ये सेन्सेशन प्रॅक्टिस नक्की जाणवायला लागेल. पहिली गोष्ट सेन्सेशन जाणवण्यासाठी आहे. नेक्स्ट आपण म्हणतो आहोत की प्रार्थना म्हणायची.
तर प्रार्थना आता बहुतेक सगळ्यांना समजलेली आहे. दुसरी स्टेप जी आहे आपली, प्रार्थना सगळ्यांना समजलेली आहे की आपल्याला या 6 प्रार्थना म्हणायच्या आहेत. हात सेन्सिटाईज झाल्यानंतर आपण प्रार्थना म्हणायची आहे. प्रार्थना म्हणून झाली की तिसरी आपली स्टेप काय आहे, तर हातांचा कप घेऊन आपण ऊर्जाला बोलवतो आहोत. ऊर्जाला बोलवताना आपण काय म्हणतो आहोत की आकाशाच्या दिशेने एक सुंदर असा व्हाईट लाईट येतो आहे आणि माझ्या शरीरात क्राउन चक्रातून प्रवेश करतो आहे, माझ्या शरीरामध्ये येतो आहे. माझ्या हार्ट चक्रातून कारंजासारखा व्हाईट लाईट बाहेर पसरतो आहे. माझ्या शरीरामध्ये त्याचं वलय तयार झालेलं आहे. माझ्या दोन्ही हातातून ते रेकीच्या स्वरूपामध्ये हा व्हाईट लाईट वाहतो आहे. हेच करून आपण काय करतो आहोत, रेकीच्या स्वरूपात हा वाहतो आहे असं म्हणतो आहे. आणि आपण हातामध्ये असे ओंजळ करून बसायचं आहे. ओंजळ केल्यानंतर आपण जे सिम्बॉल्स मी म्हटलेलं आहे, 3 प्रकारांनी सिम्बॉल्स मी काढायला सांगितलेले आहेत. तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी 3 प्रकारांनी सांगितलं आहे. सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे की वहीवरती प्रॅक्टिस करा 10-15 वेळा. दुसऱ्यांदा आपण सांगितलेलं आहे की बोटांनी आपण काढायची प्रॅक्टिस करायची. आणि तिसरा ऑप्शन जो आहे की तुमच्या डोळ्यांनी मनाने तुम्हाला सिम्बॉल्स काढायचे आहेत. तर इथे तुम्हाला तिसरा ऑप्शन्स वापरायचा आहे. हात करायचा आहे. हाताची ओंजळ झाल्यावरती हातानेच डोळ्यांनी असे डोळे आपण त्याच्याकडे बघायचे आहेत आणि विचार करताना इथून एक व्हाईट लाईट जातो आणि त्याच्याने तो सिम्बॉल काढतो. असं 1 सेकंदभर फक्त हे करायचं आहे आणि मनातल्या मनामध्ये नाव घ्यायचं. समजा मी चोकुरे काढते आहे, तर मी चोकुरे इथे काढणार आहे. चोकुरे 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 3दा म्हणायचं. एकदा काढायचं आहे, 3दा म्हणायचं आहे. ह्या हातावरती एकदा, ह्या हातावरती एकदा. असं एक तर हा ऑप्शन आहे. दुसरा अजून एक ऑप्शन काय आहे, ह्या बोटानी याच्यावर काढा, ह्या बोटानी इथे काढा. दोन्ही हातावरती तुम्ही काढू शकता. सगळे सिम्बॉल काढू शकता. हा ऑप्शन आहे. पण ह्या ऑप्शनपेक्षा सुद्धा तुम्ही सगळे ऑप्शन्स हाताने काढण्यापेक्षा तुम्हाला हा ऑप्शन सुद्धा सोपा आहे. जो तुम्हाला सोपा वाटेल, तुम्हाला जो प्रॅक्टिससाठी, सुरुवातीला प्रॅक्टिससाठी म्हणून सगळ्या प्रकारांनी करून बघा. कारण जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला सोपं जाणार आहे. हे सगळे सिम्बॉल्स चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, पंचगे शून्य पंचगे शून्य पंचगे शून्य असे हे सिम्बॉल्स दोन्ही हातावरती काढायचे. किंवा सरळ तुम्ही हाताने डोळ्यांनी असे बघायचे. चोकुरे 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 चोकुरे, सेहेकी 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 सेहेकी, पंचगे शून्य पंचगे शून्य पंचगे शून्य पंचगे शून्य पंचगे शून्य पंचगे शून्य असे हातावरती. आत्ता मी फक्त 3 सिम्बॉलचं सांगते. फक्त तुम्ही हे बाकीचे अजून ॲडिशनल सिम्बॉल्स पण आपण काढू शकतो. आपण ह्या सिम्बॉल्ससाठी एक वेगळा मी व्हिडिओ करणार आहे, तेव्हा आपण त्याच्यामध्ये आत्ता फक्त प्रोसेस बघू आपण. तर हे सिम्बॉल आपण काढून घेतले हातावरती काढल्यानंतर मग काय करतो आहे आपण, ऑरा आपल्याला क्लीन करायचा आहे. मग आपण काय करणार आहोत, ऑरा क्लीन करायचा आहे. ऑरा करताना समोर कोणीतरी आपल्या आहे ह्याचं व्हिज्युअलाइज करायचं आहे. ज्यांना तुम्ही ट्रीटमेंट करता आहात त्यांना समोर धरा किंवा तुम्ही स्वतः तुमच्यासाठी करत असाल तरी तुम्ही समोर बसलेले आहात. मग विचार करा की एवढ्याशा साईजमध्ये ते छोट्या स्वरूपामध्ये आहेत. तुम्हाला ओळखीचे असेल तर तुम्हाला त्यांचा चेहरा माहिती आहे. मग ते छोट्याशा स्वरूपामध्ये आहेत. मिठाची बादली, मिठाचं हे पाण्याचं बाऊल शेजारी ठेवा आणि आपण जे सांगितलेलं आहे की पूर्ण पहिल्यांदा जोडून घ्यायचं आहे. हातात पकडायची आहे ती आणि मिठाच्या पाण्यात टाकायची. दुसऱ्यांदा करताना थोडासा बोटामध्ये गॅप ठेवायचे आणि मग टाकायचं. अशा पूर्ण 5 लेवल्सवरती, ऑराच्या लेवल्सवरती आपण करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हात क्लीन करून घ्यायचे आहेत पूर्णपणे. दोन्ही हात क्लीन करून घ्यायचे आहेत. सगळ्या बोटांच्या इथनं सुद्धा करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर तुम्ही सॅनिटायझर पण वापरू शकता. त्यांनी पण तुम्ही हात क्लीन करून घेऊ शकता. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आहे. कारण कधी कधी बाहेर आपण पाणी नाही ठेवलेलं, समजा इन केस कुठे बाहेर आहात, पाणी नसणार आहे, मग काय करणार आहात, तर तुम्ही अजून एक ऑप्शन करू शकता. त्यावेळेला सूर्य आहे हा विचार करू शकता आणि हे जी काही एनर्जी आहे ती सगळी मी सूर्यावरती टाकून देते आणि तिथे ती सगळी बर्न होती आहे. तिथे ती सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बर्न झालेली आहे असा विचारसुद्धा तुम्ही करू शकता. 2 ऑप्शन्स तुम्हाला आहेत. तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही करा. पण शक्यतो मिठाचं पाणी घ्या. घरामध्ये असेल तेव्हा, बाहेर असेल तेव्हा तुम्ही सूर्य आहे आणि सूर्यावरती तुम्ही बर्न करता आहात हे विचार करू शकता.
त्याच्यानंतरची तिसरी स्टेप काय आहे? ऑरा क्लीन झाला पूर्ण, मागचा पुढचा पूर्ण ऑरा क्लीन केला, पूर्ण नकारात्मक ऊर्जा ऑरामधनं निघून जाते आहे हे व्हिज्युअलाइज करून पुढून आणि मागून सगळीकडनं ऑरामधनं नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली आहे हा विचार करायचा आहे. हात क्लीन करायचे आहे. परत हातामध्ये सिम्बॉल्स काढायचे आहे. ऊर्जा ऑलरेडी येतीच आहे. तुम्ही विचार केलेलाच आहे की व्हाईट आकाशाच्या दिशेने माझ्याकडे येत आहे आणि कंटिन्युअस ती येत राहते आहे. जोपर्यंत मी ट्रीटमेंट करत आहे तोपर्यंत ती माझ्याकडे सतत येत राहणार आहे आणि ती फ्लो होत राहणार आहे माझ्याकडनं. हे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रार्थना म्हणाल जेव्हा व्हाईट लाईटला तुम्ही बोलवता आहात, रेकीच्या स्वरूपात येते आहे तेव्हाच ते अफर्मेशन असंही घ्यायचं आहे की माझी ट्रीटमेंट पूर्णपणे उपचार होईपर्यंत ती माझ्याकडे कंटिन्यू येत आहे म्हणून असं हे करायचं. मग ऑरा क्लीन झाल्यानंतर हात क्लीन झाले की परत हाताची ओंजळ करायची. हाताच्या ओंजळीमध्ये परत तुम्ही सिम्बॉल्स काढायचे आहेत. डोळ्यांनीच काढून घ्या, मनाने डोळे समोर ठेवून इथून व्हाईट लाईटची एक लाईन जाती आहे, एक रेष जाती आणि रेषेने काढलं जात आहे असा विचार करा आणि सिम्बॉल परत एकदा ड्रा करा. आणि मग काय करायचं आहे, आपल्या शरीराच्या चक्रांवरती 7 चक्र जी आहेत त्या चक्रांवरती आपण प्रत्येक चक्र विचार करू शकता की इथे हे आहे. समोर तुम्ही दिसता आहे तर तुम्हाला डोळ्यासमोर कोणी असेल तर त्यांना विचार करून तुम्ही करा मी बेसिक चक्र आहे म्हणजे मूलाधार चक्र आहे, हे इथे मूलाधार चक्र आहे आणि मूलाधार चक्राला मी रेकी देत आहे आणि मूलाधार चक्र आता एकदम सुस्थितीत झालेला आहे, व्यवस्थित काम करायला लागलेला आहे आणि त्याच्या अफर्मेशन ज्या काही तुम्हाला द्यायच्या असतील त्या सगळ्या सकारात्मक ज्या कारणासाठी तुम्ही देता आहात की समजा एखादा आहे की ज्याला खूप झोप येते आहे आणि त्यांना म्हणजे जास्ती आळशीपणा आहे वगैरे अशा प्रकारचं जर असेल आणि तुम्ही बेसिक चक्राला म्हणजे मूलाधार चक्राला जर देत असाल तर तिथे मात्र उत्साह आणि उमंग उत्साहाने भरपूर झालेला आहे, आळस गेलेला आहे वगैरे असं म्हणायची गरज नाही आहे. त्याच्यात तिथे फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला टाकायचे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यानंतर मूलाधारला झालं, मग तुम्ही जाणारा स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र इथे आहे, तिथेच जरा समजा प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागावरती मागे पुढे जायची गरज नाही आहे. एवढं मोठं शरीर आहे, तुम्ही हात खालीवर करायची गरज नाही आहे. माझ्यासमोर इथे आहे, कल्पना करायची माझ्यासमोर यांचं बेसिक मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्राला मी देत आहे. तुमच्याकडनं ती जाती आहे. असं वाटलं कधी कधी की नाही अजून जर आवश्यक आहे तर परत हात ओपन करा. परत हातावरती तुम्ही सिम्बॉल घेऊ शकता. इथे तुम्हाला पूर्ण रेकी देऊपर्यंत तुम्हाला हात वॉश करायची गरज नाही आहे, कंटिन्युअस तुम्ही देत राहा. प्रत्येक 7 चक्रांना तुम्ही देऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर एखादा अवयव कुठेतरी त्याला त्रास असेल, काही आजार असेल, कुठल्या अवयवाला द्यायचं असेल तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही परत त्या अवयवासाठी म्हणून देऊ शकता. त्या अवयवाला समजा एकच सिंगल अवयव आहे, काहीतरी एखादीच गोष्ट फक्त कुठेतरी हे होती आहे, मग तिथे काय समजा घसा बसलेला आहे, मी फॉर एक्झाम्पल सांगते की घसा बसलेला आहे किंवा गाणं म्हणायचं आहे, काहीतरी लेक्चर आहे आणि बोलायचं आहे, काहीतरी हे करायचं आहे, तर इथे मला काय करायला पाहिजे, इथे माझं क्लीन असलं पाहिजे. मला गाणं म्हणायचं आहे तर माझा हा थ्रोट चक्र क्लीन व्हायला पाहिजे. थ्रोट चक्रामध्ये अजून खूप काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला या क्लीन होण्यासाठी गरजेच्या आहेत, पण आता आपण फक्त ह्याच्यासाठी मग काय करायचं, इथला फक्त ऑरा मी क्लीन करते आहे आणि घेऊन मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं. इकडनं फक्त हे अशा पद्धतीने नुसतं केलं तरी चालेल किंवा समोर धरा. थ्रोट चक्र आहे, इथे आपलं विशुद्ध चक्र आहे, विशुद्ध चक्र त्यांचं क्लीन करत आहे, विशुद्ध चक्र क्लीन करत आहे आणि ते पूर्णपणे क्लीन झालेलं आहे, पूर्ण निरोगी झालेलं आहे. अतिशय सुंदर आणि व्यवस्थित आवाज गाण्याच्या बाबतीत असेल तर गाण्याच्या बाबतीत लागलेला आहे. काही जर लेक्चर द्यायचं असेल तर तिथे सुद्धा माझा आवाज व्यवस्थित आलेला आहे. अशा सगळ्या गोष्टींनी तुमच्या थ्रोट चक्राला तुम्ही क्लीन करा, क्लीन करा, क्लीन करा, क्लीन करा. तिथला ऑरा सगळा निघून गेला, तिथली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली आहे. जी काही आजूबाजूला असेल ती सगळी नकारात्मक ऊर्जा घेतलेली आहे आणि ती सगळी ऊर्जा मिठाच्या पाण्यात गेलेली आहे आणि नकारात्मक ऊर्जा गेलेली आहे, काढून टाकलेली असं म्हणून मिठाच्या पाण्यात टाका किंवा सूर्यावरती गेली आणि तिथे जळून गेलेली असं तुम्ही म्हणू शकता.
हात मात्र आता क्लीन करायचे. तर क्लिनिंग झालं की हात क्लीन करायचे. जिथे तुम्ही ऑरा क्लीन कराल ना तिथे तुम्हाला हात क्लीन करायचे. ठीक आहे. मग काय करायचं आहे, क्लीन झाल्यावरती चक्र सिम्बॉल घ्यायचे आहे. मग तिथे सिम्बॉल कोणते घेणार आहात तर चकोरे 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 घ्या. सेकी 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 हॉर्न सजेशने हॉर्न सजेशने हॉर्न सजेशने आणि मिल्की उजू घ्या, कारण तिथे कमतरतेचा मिल्की उजू एक सिम्बॉल आहे. मिल्की उजू घ्या, मिल्की उजू मिल्की ते काढायचे आहेत आणि असं समजायचं की इथे थ्रोट चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, त्यांना मी रेकी देत आहे. आणि तो आता पूर्णपणे व्यवस्थितपणे हे चक्र कार्य करायला लागलेलं आहे आणि पूर्णपणे निरोगी झालेलं आहे हे चक्र. असं म्हणून त्याला ह्या मी रेकी द्या, तुम्हाला इथून ती ऊर्जा जाती आहे हा विचार करा. तुमच्याकडे वरतून येती आहे, क्राऊन चक्रातून तुमच्याकडे येती आहे कंटिन्युअस. तुमच्या शरीरातून दोन्ही हातातून रेकीच्या स्वरूपात जाती आहे आणि ती समोरच्या त्या भागाला जिथे तुम्ही देत आहात त्या भागाला जाती आहे आणि ते पूर्ण बरं झालेलं आहे. घशाच्या बाबतीत, गळ्याच्या बाबतीत क्लीन करायचं, एनर्जी द्यायची. ती तिथे एनर्जी दिलेली गेलेली आहे आणि ती तिथे स्थिर झालेली आहे. तिला सांगायचं स्थिर हो, स्थिर हो, स्थिर हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो असं म्हणायचं आहे. आणि पुढच्या चक्रावर जायचंय. मग तुमच्या पुढचं चक्र आलं वरती इथे तुम्ही एक एक चक्र करत जा. तुमचे आजार काही असतील तर त्या चक्राशी रिलेटेड आजार, त्या आजारांना तुम्ही त्या दृष्टीने तुम्ही हे करू शकता, क्लीन करू शकता. मग आजनाचक्र, आज्ञाचक्र, इथे डोकं दुखतं आहे, काय करायचंय, फक्त तेवढ्या पुरतं करा. डोकं दुखतं आहे तरी तुम्ही करू शकता. या पद्धतीनेच करायचं आहे. क्लीन करा, परत हात क्लीन करा, परत सिम्बॉल घ्या आणि हाताने परत एनर्जी देता आहात. म्हणजे 7 चक्र तर करायचीच आहेत. रोज केली तर उत्तमच आहे. निदान कमीत कमी 1, 2, 3 तरी करायचीच आहेत. जी जी गरजेची आहेत ती ती करायची आहेत. या पद्धतीने त्याला एनर्जी द्यायची. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण ही रेकी देऊन कंप्लीट होईल मग परत प्रार्थना म्हणायची, हात जोडायचे, प्रार्थना म्हणायची. पूर्ण आपली पहिली जी 6 प्रार्थनेचे जे आपण पॉईंट्स घेतलेले आहेत ते सगळे 6 प्रकारचे प्रार्थना म्हणायची आहे. आणि स्वतःला रेकी घेतली असेल तर काही कट करायची गरज नाही आहे, पण दुसऱ्यांना रेकी घेतलेली असेल तर मात्र कट करायची. आणि कट करताना तुम्ही इथे सोलर प्लेक्सस आहे आपलं, कट 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 असं म्हणायचं आहे आणि मिठाच्या पाण्यात टाकून द्यायचं. त्याच्याशी आपली असलेली जोडलेली गेलेली कॉर्ड जी आहे ती कट केली. कोणाला दुसऱ्यांना तुम्ही जर उपचार करणार असलात तर कट करणं गरजेचं आहे. समजा एखाद वेळेला असं होतं की आपण कट करायला विसरून जातो. बरेचदा असं होतं, मी विसरूनच गेलो कट करायला किंवा विसरूनच गेले कट करायला. काय करायचंय, परत जेव्हा आठवेल, समजा तुम्हाला एक तासाभराने आठवलं, तासाभराने आठवलं तरी मी कट करायचं की मला लक्षात नाहीये, केली आहे बहुतेक पण मला आठवत नाही. मग काय करायचं, परत प्रार्थना म्हणायची, त्यांचं नाव घ्यायचं, प्रार्थना म्हणायची आणि परत कट 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 आणि सूर्यावरती ती काय असेल ती कट केलेली जी काही कॉर्ड असेल ती कट करून सूर्यावरती टाकून दिली. इतकीच आहे. परत धन्यवाद, थँक्यू थँक्यू, धन्यवाद असं म्हणायचं आहे आणि स्टॉप करायचं. ही पूर्ण प्रोसिजर तुमची डिस्टन्स हिलिंगची असणार आहे. माझ्या अंदाजे आता एवढ्या ह्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सिम्बॉल्सवरती बोलणार आहे. आता एक एक गोष्टीकडे आपण जात जाऊयात. आता हे कशी पद्धत आहे आपल्याला दूरस्थ डिस्टन्स हिलिंगची, ही टेक्निक आहे पूर्ण, ती लक्षात घेतलेली आहे. आता स्टेपमध्ये नेक्स्ट त्याच्या पुढच्या कुठली चक्र, सिम्बॉल्स, कुठले सिम्बॉल्स वापरायचे आहेत आणि कुठली चक्र, ते चक्र सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हळूहळू जायचं आहे आपल्याला. रोज एका चक्रावरती आपण बोलूया खरं तर. रोज एका चक्रावरती चक्र कनेक्टेड आहे 2-3. म्हणजे असं एका चक्रावरती मी सांगीन बोलीन पण तुम्हाला एकाच वेळेला लागतात. पण एकदा कम्प्लीट सगळ्या 7 चक्रांवरती पण एकदा हे करूया जेणेकरून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. पण मी आत्ता काही नाही करणार आहे ते, कारण हे जरा आधी तुम्हाला समजू दे. मग आपण एकेका आजारांवरती जेव्हा जाऊ तेव्हा तेव्हा आपण त्या त्या गोष्टींसाठी आपण विचार करू की कोणती चक्र अफेक्टेड आहेत, कोणत्या चक्रांना द्यायला पाहिजे. तुम्हाला ऑलरेडी ते चक्रांचं हे पहिल्या रेकीच्या ह्याच्यातच दिलेलं आहे की कोणते आजार आणि कोणते आजार कशामुळे होतात, चक्र कोणती, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. कारणं पण दिलेली आहेत.
तुम्ही तो जर वाचला पहिला सगळा पोर्शन, पण तुम्हाला दोन्ही पोर्शनचा अभ्यास आहे. असं नाही आहे की आता दुसऱ्या जावे तर पहिलं काही वाचायचं नाही का, नाही. तो बेस आहे आणि हे ॲडिशनल आहे. तो बेस सगळा महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या शरीरातली चक्र ही कशासाठी काम करतात हे खूप 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 महत्त्वाचं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघूया चक्र थोडीशी आपण घेऊयात. म्हणजे मी थोडीशी उदाहरणं देता घेईन. आपण याच्यानंतरच्या याला आपण ऑरा स्वीपिंग पण सेम असंच करायचं. त्याच्यासाठी मी वेगळं एक नाही बनवते. आपण आत्ता जे केली ती सगळी ऑरा क्लिनिंगची हे आहे की डोक्यापासून पायापर्यंत आपण क्लीन करतो आहोत आणि ती ऑरानी सगळ्या काढून टाकतोय आणि पूर्ण शरीरावरती नुसते सगळे सिम्बॉल्स देतो आहे. एवढीच आहे फक्त. तिथे ऑरा क्लिनिंगला चक्र नाही केली तरी चालू शकतात. दुसरा प्रोटोकॉल जो आपला आहे की ऑरा क्लिनिंगचा, तर एक प्रोटोकॉल प्रमाणे आपण जाऊया. डिस्टन्स हिलिंगचं झालं. आता ऑरा क्लिनिंगच्या ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त ऑरा क्लीन करायचा आहे. चक्र नाही केली तरी चालतील, पण पूर्ण ऑरा क्लीन झाला. 5 इकडनं तिकडनं पटकन होतो, त्याला वेळ नाही लागणार आहे. ते झाल्यानंतर तुम्ही सगळे सिम्बॉल्स तुमच्या शरीरावरती किंवा जे कोणी असतील तुमच्यासमोर ज्यांना त्यांना द्यायचं असेल त्यांच्यावरती याच्यातले सिम्बॉल्स काढायचे. समजा चोकोरे काढायचं असेल तर चोकोरे, मग सेहेती, पंचदेशुने, असे त्याच्यावरती सिम्बॉल काढायचे. फ्रंट साईडला, बॅक साईडला असे सिम्बॉल्स त्यांच्या काढायचे. ऑरा क्लिनिंग कम्प्लीट झालं. असे सिंपल टेक्निक करायचे आहे. दुसऱ्यांना केलं की कॉर्ड कट करायचे कंपल्सरी, आपल्याला केलं तर नाही करायचं. एखाद्या दिवशी आपल्याला खूप थकल्यासारखं होतं, कंटाळा आल्यासारखं होतं, त्यावेळेला नुसता ऑरा क्लीन केला तरी सुद्धा चालू शकतं. कधी कधी ॲसिडिटी खूप जास्ती होते. फक्त सोलर प्लेक्सस चक्र इथे जे आहे आपलं मणिपूर चक्र नुसतं क्लीन करायचं ऑरा, की तरी सुद्धा तुमचं ॲसिडिटी कमी होऊन जाते. आपण याच्यावरती नंतर पुढच्या एका सेशनमध्ये अजून परत जसं आजारांवरती जाऊ तेव्हा त्याच्यावरती, म्हणजे एक टॉपिक मी का घेते, एक पार्टच फक्त असेल तर तेवढ्यापुरतं तुम्हाला क्लीन करायचं आहे. गुडघा असेल तर गुडघ्याच्या इथलं फक्त ऑरा क्लीन करा तिथला, आणि 7 चक्र तर कराच. 7 चक्राच्या ऐवजी तुम्ही बेसिक चक्र म्हणजे मूलाधार चक्र आणि नेमल चक्र, स्वादिष्टान चक्र, हे 2 चक्र घ्या आणि खालच्या पायाचे पूर्ण पायाला पण क्लीन करा. आणि गुडघे, फक्त गुडघे, असे एक पॉईंट्सवरती पण तुम्ही असं करू शकता. हे ऑरा क्लिनिंग म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, डिस्टन्स हिलिंग पूर्ण कसं करायचं ते बघितलं. ऑरा क्लिनिंग पूर्ण नुसतं ऑरा क्लिनिंग करायचं आणि त्याच्यावरती आपण सिम्बॉल्स द्यायचे आहे की नुसतं ऑरा क्लिनिंग झालं. 2 मिनिटाचं पण काम नाही आहे ऑरा क्लिनिंगला. आणि तिसरं, तुम्ही पार्ट छोट्या कुठल्याही पार्टवरती जर घ्यायचं असेल तर अख्खे 7 चक्रही करायची गरज नाही आहे. तेवढ्यापुरतंच फक्त केलं तरी चालणार आहे. म्हणजे मग अशी सांगते मी की कशाला तुम्हाला काही हे असेल, डोकं दुखत असेल तर फक्त एवढ्यापुरतं करा, इतक्यापुरतं करा. गुडघा दुखत असेल गुडघ्याच्या इथे करा, पण गुडघ्याच्या बरोबर काय आहे तर मूलाधार चक्र जे आहे तिथून आपल्याला येते ऊर्जा, दोन्ही पायांना जाते आहे. आणि स्वादिष्टान चक्र जे आहे त्याच्याने पण तुमच्या दोन्ही पायांकडे ऊर्जा जाते. म्हणून त्या दोन्ही चक्रांना क्लीन करणं आणि त्याला एनर्जी देणं, त्याला रेकी देणं हे गरजेचं. म्हणून असं छोटंसं समजून घ्या की कशाशी काय रिलेटेड आहे, आणि तेवढ्यापुरतंच केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. तुमच्यासाठी तर तुम्ही 7 चक्रांना करायचंच आहे सुरुवातीला आता काही दिवस, पण तुम्ही जर एखाद्या आजाराचा कुठल्याही याच्यासाठी उपचार करणार असेल तर एक्झॅक्टली कसला आजार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कोणत्या चक्र आणि कोणते अवयव ह्यांना फक्त तुम्ही ट्रीट करू शकता, उपचार करू शकता, आणि त्यांना खूप छान रिझल्ट येतात. प्रयत्न करून बघा. काही अडलं तर मी आहेच आहे, जरूर प्रयत्न करा. नेक्स्ट सेशनमध्ये आपण सिम्बॉल्स बद्दल बोलूया. ओम शांती, ओम शांती, ओम साईराम.